नको नको मग नंबर होईल भावळाट बघ असतील ना भांडी. हॅलो गाईज, तर आम्ही पुन्हा येऊ असं म्हणता 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षाचा पूर्ण गॅप पडलेला आहे. तर आता आम्ही खरंच पुन्हा आलेलो आहोत. एक नवीन कंटेंट घेऊन येतोय. माणसं तीच आहेत, सगळे स्टोरी तीच असणार आहे. अथर्व एडिटिंग करणार आहे आणि मी व्हिडिओ बनवणार आहे. सो बेसिकली यावेळेला काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. सगळं डिटेल्समध्ये सांगत बसत नाही आहे. आमचे डेली ब्लॉग आम्ही पुन्हा सुरू करतोय. ते फक्त बघा, आम्हाला भरभरून प्रेम द्या. तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट जसा मागच्या व्हिडिओंना होता तसा या व्हिडिओंना सुद्धा असू द्या. अभी मजा आएगा ना भिडो. आज फ्रायडे आहे. व्हिडिओ कधी अपलोड होईल ते माहीत नाही. ते सगळं अथर्ववर डिपेंड आहे, तो एडिटिंग कधी करेल ते. तर आज इव्हिनिंगला मी आता शूट करते ही व्हिडिओ. आणि अथर्व आणि मी घरी आलेलो आहोत. दीदीला यायला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे जेवणाची ड्युटी आज माझ्याकडे आहे. आणि आज दीदी असं म्हणालेली की अंड्याचा रस्सा बनवायचा आहे म्हणून. पण अथर्वची फरमाईश आहे की आज आपण चिकन बनवूया. तर त्यांनी येताना चिकन घेऊन आलेलं आहे, तर त्याची सगळी तयारी केलेली आहे. तर मी चिकन बनवणार आहे. म्हणजे मी सुद्धा 2-4 यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे बनवायचं आणि त्यानंतर बनवते. तर तो कसा होईल हे तुम्हाला नंतर शेवटला कळेलच. पण आता बनवायची तयारी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते कसं काय केलेलं आहे ते. सो अथर्वनी येताना चिकन घेऊन आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे. सोबत टॅमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि आलं लसूण आहे. सगळे मसाले वगैरे आम्ही यूज करणार आहोत. हे सगळं जे डेकोरेशन दिसतंय ना ते व्हिडिओसाठी आहे. नाहीतर जर आपल्याला साधं बनवायचं असलं ना की आपण डायरेक्ट टोपात टाकतो किंवा असंच बनवत असतो. पण आता व्हिडिओ बनवायचे तर थोडंफार डेकोरेशन येतंच आणि ते करावं लागतं. सो कढई चांगली तापल्यानंतर त्याच्यात मी तेल ॲड केलेलं आहे. आलं लसूण टाकलेलं आहे आणि थोडंसं आलं लसूण फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात मी कांदा ॲड करणार आहे. आणि सोबतच ठीक आहे, मी तुम्हाला करता दाखवते. एकीकडे आपला भात शिजतोय आणि एकीकडे कांदा चांगला फ्राय होतोय. तोपर्यंत आपण बघून येऊया की अथर्व काय करतोय. तर अथर्वशी बोलायला तर आलेले मी इथे, पण त्याचं काहीतरी फोनवर बोलणं चालू आहे, त्यामुळे पुन्हा आपल्या ड्युटीलाच चाललेले आहे मी. सो बॅक टू वर्क गाईज. ओ उलटं झालं का? ठीक आहे, पुन्हा करते. सो बॅक टू वर्क गाईज. टॅमॅटो ॲड केलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ टॅमॅटोला सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊ द्या त्याच्यात. काय बोललास तू? हे बघा गाईज, असं बोलतो की व्हिडिओच्या नादात चिकन खराब करशील. ह्याच्यामुळे मी 1 वर्ष थांबले व्हिडिओ बनवायची. मला असंच व्हिडिओवरून काय पण बोलायचं. तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सपोर्ट करा की व्हिडिओ चांगल्या बनवतेस म्हणून आणि मस्त बनवतेस, बनवत राहा वगैरे असं काहीतरी चांगलं बोला. गणपती बाप्पा समोर दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि आता धूपसुद्धा आहे, तर धूप लावून घेते मी. आणि तुम्हाला एक दाखवते, थांबा. हे बघा, आता संध्याकाळ झाले तर म्हणजे उठून बसायचं असतं, असं झोपायचं नसतं ना. तर हा बघा, त्याला मी सांगितलं की तू आलायस, हातपाय धुव आणि दिवाबत्ती कर, तर तो करत नव्हता. मला बोलला की तू कर, मी कंटाळलोय म्हणून, माझं काहीतरी काम आहे. आणि आता असा झोपलाय. याचा नेहमीचं झालं आहे, आता संध्याकाळचं असंच झोपून होतो. बोल काहीतरी. हे असं करतो तो, म्हणजे त्याला काय बोलले ना का लगेच देवाचं नाव घेतो, म्हणजे हा चांगला आहे. हा जो दूर आहे तो अगरबत्तीचा आहे, घाबरून जाऊ नका. तू समजा? हाँ नाही, तू समजा नाही. जेवायला वेळ आहे अजून. तर आता आम्ही हे भाकरवडी आहे आमच्याकडे, ते 2 जण खातोय आणि दीदीसुद्धा आलेली नाही आहे. आणि अथर्वला मम्मीचा कॉल आलेला. दाखव अथर्व,
नको नको मग नंबर शो होईल, भावळाटच आहे नंबर. पण नंबर शो होतो ना मम्मीचा. अथर्व आपण पुन्हा ब्लॉग सुरू करतोय तर सांग आपल्या आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. तसं नको, चांगलं काहीतरी सांग की आपण काय कसं करणार आहोत काय. तुम्ही बघत राहा व्हिडिओ, काहीतरी नवीन नवीन आम्ही येत राहा. काहीतरी करणारच आहोत पण यावेळी आता बघत राहा. मी फक्त एडिटिंग करणार, बाकी काय नाही. आणि मध्ये मध्ये काय बोलणार पण नाही. नाही. आता बोलतोय ना, हा. कसं बोलणार. टाइम नाही, तो आता सध्या मोदीजींबरोबर कामाला लागलेला आहे. would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Oh, you wanna choke? त्याच्याकडे वेळ कमी आहे. मोदीजींचे सतत कॉल येत राहतात. पण हे असं बसून बघा, तुम्हाला थांबा मी दाखवते. बसून खायला त्याच्याकडे वेळ आहे, पण काय करायचं असेल तर तो रेडी नाही आहे माझ्यासोबत. बरं चला मी माझं काम करते. काही जरी छोटंसं काम केलं तरी पहिले हात धुवायला लागतात सारखे, दिवसातून 10 वेळा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तर जेवण रेडी झालेलं आहे आपलं आणि दीदी सुद्धा आलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवते. तर हे बघा दीदी आलेली आहे, फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. अथर्व से हाय. अथर्वचं हे असं हाय असतं. दीदी इथे भात वाढते आणि हा आमचा चिकन रेडी झालेला आहे. बघूया आता. अथर्वला पहिले देते आणि अथर्व काहीतरी आता बोलत होता पण माझ्याकडून व्हिडिओ बंद झाली. अथर्व काय बोलत होतास? काहीच नाही. तर थांब 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 1 मिनिट. ही अथर्वची डिश रेडी झालेली आहे. अथर्व हे पकड तू हातात. मी आज काय स्पेशल? अथर्व आज काय स्पेशल? चिकन भात. बघूया. अथर्व खातोय आता. थोडंसं मला लांब जावं लागेल. अथर्व आणि प्लेट दोन्ही पण येईल तेव्हा. अथर्व खा, फोन ठेव बाजूला आणि सांग मला कसं झालंय ते. लाजवाब. चांगलं बोल. अजून काहीतरी 2 शब्द बोल. 2 शब्द बोलतो. चिकन मस्त झालंय. बस. थँक्यू. आता दीदी घेते. दीदी तू पण सांगायचं कसं झालंय ते. खा चल आणि सांग कसं झालंय. व्हिडिओ बनव. सांग अगं. मस्त. ठीक आहे. तर आता जेवण झालेलं आहे आता आमचं. हे बघा अथर्वची डिश बघा पूर्ण साफ झालेली आहे, म्हणजे चांगलं होतं जेवण. गाईज अथर्व खूप चांगला आहे, म्हणजे तर तो आता भांडी घासणार आहे. अथर्व घासशील ना भांडी? फोन ठेव आता. भांडी घासायला जा. ए भांडी घास जा. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. अथर्वला भांडी घासण्यासाठी मस्का मारला मी व्हिडिओ करत असताना, पण त्याने काय भांडी घासायला तयारी दाखवली नाही. दीदी आपली दीदीची नेहमीची ड्युटी करते, भांडी घासायला इथे आलेली आहे. हा तुम्हाला दाखवते अथर्व काय करतोय. हा बघा इथे बसलाय दरवाजात. त्याला भांडी घासायला सांगितलेली, तर आता इथे काहीतरी खातोय. आत्ताच जेवून झाले तरी पण काहीतरी चघळतोय. नुसतं काही ना काहीतरी खातच असतो. सो तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनसुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.